जालना जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर असताना आता शहरात राजकीय वातावरण तापतंय। राजकीय पक्षांच्या बैठका, मेळावे आणि मुलाखतींचे दौरे सुरू झाले। जिल्हा परिषदेवरती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा प्रभाव आहे। त्यामुळे ही निवडणूक इथं चुरशीची होणार असं दिसतंय। हिंगोली जिल्ह्यातील राजकीय हालचालींना आता वेग आलेला आहे। मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत 50 जागांपैकी तब्बल 28 जागांवरती शिवसेनेनं विजय मिळवत जिल्हा परिषदेवरती एक हाती सत्ता मिळवली होती। परंतु यावेळेस युती होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे। सांगली जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला रोखण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। भाजप समविचारी पक्षांची मोठ बांधून मोठ्या ताकदीनं लढण्याची तयारी करते। शिवाय आघाडीचीही आज पहिली बैठक होणार आहे। त्यात भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री अजित घोरपडे हे देखील उपस्थित असतील। भाजपच आपला प्रतिस्पर्धी असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलंय। औरंगाबादेत जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी त्यांनी नोटबंदीवरून देखील भाजपवर निशाणा साधला। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी औरंगाबाद आणि नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल झाले। नागपूरमध्ये काँग्रेस प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ या संघटनेकडून अनिल शिंदे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला, तर शिवसेना प्रणित शिक्षक सेनेच्या वतीनं शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला। तर औरंगाबादेत राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार विक्रम काळे यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर भाजपकडून प्राध्यापक सतीश पत्की यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अमरावतीत पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांनी काल अर्ज दाखल केला। यावेळी संजय खोडके आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते। सोलापुरात एका कारच्या डिक्कीतून 21,44,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। तुळजापूर नाक्यावरती नाकाबंदी तपासणी दरम्यान पोलिसांना ही रक्कम सापडली। या प्रकरणी या दोघांची आता पोलीस कसून चौकशी करतायत। उस्मानाबादेत विराट बहुजन मोर्चा काढण्यात आला। ओबीसीला 52% आरक्षण द्यावं, अर्थसंकल्पात 52% तरतूद असावी, धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावं, अॅट्रॉसिटी कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी यासह 21 प्रकारच्या मागण्या या मोर्चाद्वारे जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आल्या। उस्मानाबादमधील लेडीज क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। राज्यभरात निघत असलेल्या बहुजन क्रांती मोर्चाचा एल्गार काल परभणीतील रस्त्यांवरती दिसून आला। आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी बहुजन समाजानं शहरातील नूतन मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा नेला। यावेळी मोठ्या संख्येनं बहुजन बांधवांनी हजेरी लावली। भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम यांनी देखील यावेळी उपस्थित मोर्चेकरांना मार्गदर्शन केलं। घटस्फोट घेतलेल्या पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचा पर्दाफाश करण्यात भंडारा पोलिसांना यश आलंय। तेजू जगणे असं आरोपीचं नाव असून त्यानं पहिली पत्नी मीना भोंडेकर हिची हत्या केल्याचं उघड झालंय। दोघांचं सतत भांडण होत असल्यामुळे दोघांनी घटस्फोट घेतला। मात्र न्यायालयानं पोटगी देण्याचे आदेश दिल्यामुळे आरोपी तेजूनं मीनाचा काटा काढायचं ठरवलं। 8 डिसेंबरला तेजूनं मीनाचं अपहरण करून तिची हत्या केली। मीनाच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली। मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीनं तपास करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या। गेल्या 5 महिन्यांपासून पगार मिळत नसल्यानं सोलापूर महानगरपालिकेचे परिवहन कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत। पगार मिळावा या मागणीसाठी सोमवारी कर्मचारी संघटना रस्त्यावरती उतरल्या आणि यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था कोलमडली। शहरात वाहतूक कोंडीचं वातावरण बघायला मिळालं। कोल्हापूरला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी कोल्हापूर हॉटेल मालक संघानं कोल्हापूर दर्शन बस सेवा सुरू केली आहे। 15 ते 31 जानेवारी या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेल्या या सेवेला पर्यटकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळतोय। कोल्हापूर दर्शनासोबत लज्जतदार जेवणाची चव आणि कोल्हापूरमधल्या शॉपिंगचाही पर्यटकांना मनसोक्त आनंद घेता येतोय। भाजपचे चंद्रपूर तालुका अध्यक्ष नामदेव डाहुले यांच्या 15 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळल्यानं चंद्रपुरात खळबळ उडाली आहे। 24 तास बेपत्ता असलेल्या या चिमुरड्याचा मृतदेह घुग्गू शहरालगत मुरसा गावालगत एका पुलाखाली सापडला। या प्रकरणी पोलीस आता पुढचा तपास करतायत।
गेल्या 9 महिन्यात नाशिक विभागात विजेचा धक्का लागून तब्बल 63 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। या घटनांना पूर्णपणे महावितरणच कारणीभूत असल्याचा आरोप करत ग्राहक पंचायतीनं आंदोलनाचा इशारा दिलाय, तर लोक खबरदारी घेत नसल्यानं या दुर्घटना घडल्याचं महावितरणकडून सांगण्यात येत आहे। एप्रिल 2016 ते डिसेंबर 2016 या काळात विजेचा धक्का लागण्याच्या एकूण 104 अपघातांची नोंद करण्यात आली आहे। मुंबई-पुणे महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक अभियानाचं नुकतंच खालापूर इथं आयोजन करण्यात आलं। यावेळी राज्याचे वाहतूक शाखेचे अतिरिक्त महासंचालक R.K. पद्मनाभन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। लेनची शिस्त पाळणं, वेगावरती मर्यादा आणि इंडिकेटरचा वापर करणं अपघातावरती नियंत्रण मिळवता येतं, असं पद्मनाभन यांनी यावेळी सांगितलं। सांगलीत आता पोलीसच गुंडांप्रमाणे राडा करताना दिसतात। सांगलीतील पोलीस कर्मचारी किरण पुजारी, संतोष पाटील आणि इतर साथीदारांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, अपहरण, गंभीर दुखापत, शस्त्र बाळगणं असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत। सोमवारी रात्री वैयक्तिक वादातून संतोष पाटील, किरण पुजारी यांनी उदगाव पुलावरती राडा घातला। यानंतर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत त्यांना गजाआड केलंय। अकोल्यातील दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपी चेतन मनतकारचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला। दुचाकी चोरी प्रकरणी MIDC पोलिसांनी चेतनला अटक केली होती। यानंतर 3 दिवसांपूर्वी चेतननं पोलीस कोठडीत असताना विष प्राशन केलं। यानंतर त्याच्यावरती ताबडतोब जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र काल त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। देशातील तरुणांना 1 किंवा 2% दरानं कर्ज दिलं तर महाविद्यालयांना अनुदानाची गरज पडणार नाही, असं मत अर्थतज्ञ अनिल बोकील यांनी व्यक्त केलंय। तरुण हे देशाची संपत्ती असून त्यांना कर्तबगारीवरती कर्ज मिळायला हवं आणि वडिलांच्या संचयावरती नाही, असं त्यांनी सांगितलं। मालेगावमधील महात्मा गांधी विद्या मंदिरामधील वादविवाद स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते।